सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे. माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार. तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी. चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये. नाही, सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये. अरे, भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असणाऱ्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला. 1200 का होईना, आता मी निवडून आलेलो आहे, पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही. पुढचे 5 वर्ष या सरकारच्या नाकात दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या माईंनी ND पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण, समाजकारण, शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोलाचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे. जसं मला जन्माला आलं तसं मी त्यांना मायात्या म्हणत आलो. त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई करतोय. ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. त्याची आजी आहे तरी माई करतोय. ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. स्वर्गीय राजाराम बापूंच्या कर्तृत्वाचे वारसदार, कर्तृत्व नेतृत्वाबरोबरच आवाजाचं देखणे पण ज्यांना लाभलं ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार आणि राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीयुत जयंतरावजी पाटील साहेब. मगाशी यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही काय वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची. ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं